राम राम. मी प्रकाश महाजन आणि महाजन यूट्यूब चॅनलसाठी. शेवटी 2 आठवड्यासाठी का होईना अमेरिका, इराण आणि इस्रायल हे युद्ध थांबलं. आता युद्ध का थांबलं, कशामुळं थांबलं याच्या खूप चर्चा चालू आहेत. अगदी इराणला पाषाण युगात आम्ही नेऊन सोडू अशी दरपोक्ती करणारे ट्रम्प का माघारी फिरले कुणाला कळालं नाही. इराणने देखील आपल्या संरक्षणासाठी आपल्या निरपराध नागरिकाला थर्मल पॉवर स्टेशन, रेल्वे स्टेशन, रस्त्यावर मोठमोठ्या इमारतीसमोर उभा करायला सुरुवात केली. आणि हे थोडं जगाच्या समोर थोडं विचित्र झालं असतं की अशा लोकांवर जर अमेरिकेने बॉम्ब हल्ले केले असते. तरी पण जवळपास इराणचं कंबरड मोडलं या युद्धामध्ये. इराणचे मिसाईल्स इस्रायलपर्यंत जाऊ शकतात हे सिद्ध झालं. आणि इराणने आपल्याच मुस्लिम राष्ट्रावर अमेरिकेच्या तळाखाली, सैनिक तळाखाली म्हणून बरेच हल्ले केले. पण शेवटी हे युद्ध थांबलं. पण अजून कुरबुरीत चालू आहेत. म्हणजे होर्मुझ खाडीवर कुणी टोल घ्यावा, म्हणजे तिकडे सुद्धा टोलमध्ये भांडण नाही बरं का. आपल्याकडे जसं टोल नाका कुणी चालवावं तसं आता तो ट्रम्प म्हणतो आम्ही चालवणार, इराण म्हणते आम्ही चालवणार. आता हे युद्ध पाकिस्तानच्या मध्यस्थीनं थांबलं. खरं म्हणजे याच्यावर लोकांची खूप मतांतर आहेत. पाकिस्तानने युद्धबंदी झाल्यावर काय बोलावं याचा एक मेसेज अमेरिकेने 2 तास अगोदर पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षाला पाठवला. आणि त्या मूर्खाचा काहीतरी गैरसमज झाला, त्याने ते ट्विट केला. आणि जगासमोर असं झालं की पाकिस्तानने मध्यस्थी करून ही युद्ध थांबवलं. कुणाच्या मध्यस्थीने थांबवलं हा विषय सोडा. पण जसंही पाकिस्तानने, म्हणजे पुढे त्या मेसेजचे काय झालं, पुढे त्यात काय पाकिस्तानची बरीच फजिती झाली आहे. पण पाकिस्ताननं युद्ध थांबवलं म्हणल्यानंतर आपल्या देशामध्ये मोदी विरोधकांच्या पोटात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. म्हणजे त्यांना तर मोदीवर वार करण्यासाठी एक संधीच मिळाली. हे असे खूप पुरोगामी आहेत, लिब्रांडो आहेत, च्युते आहेत. त्याच्यातला एक महाच्युते आपल्या महाराष्ट्रात आहे, संजय राऊत. ह्याची अवकात काय? नाना पटोलेंनी परवाच सांगितलं या पक्षात कोणी विचारत नाही आणि त्याला जगाने भाव द्यावा असं वाटतं. यांनी काय सांगितलं? हे कसला मोदी? हा तर टेलिफोन ऑपरेटर आहे. मोठ्या घडामोडी आशिया खंडात घडत असताना हिंदुस्थानच्या पंतप्रधानांनी काय करावं? टेलिफोन ऑपरेटरचं काम केलं. ह्यांनी सत्ता सोडली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे. आपल्या परराष्ट्र मंत्र्याला हा माकड म्हणला. सगळ्यात आधी जयशंकर सारखे जे माकडं आहेत हिंदुस्थानच्या कॅबिनेटमध्ये, सरकारमध्ये, त्यांना दूर केलं पाहिजे. हीची बुद्धी. काही दिवसापूर्वी याचं एका तोंडाचं ऑपरेशन झालंय. आता तो सगळ्या विधी वरच्या तोंडातूनच करतो. इतकी घाण त्याच्या तोंडातून बाहेर पडते. खरं म्हणजे इराण, अमेरिका आणि इस्रायलच्या युद्धात आपला काय संबंध आहे? आपल्यामुळे थोडंच युद्ध झालंय. आपण काय मध्यस्थी करायला थोडं गेलतो? अरे ते 4-5 विलन आपसात भांडत होते. आपण तर हिरो आहोत, आपल्याला मध्ये जाण्याची काय गरज आहे? ते एकमेकाला मारून मरतील ना. पण नाही, मोदीला कसं खाली दाखवता येईल, मोदीवर कसा वार करता येईल याच्यासाठी सगळा प्रयत्न. अरे बाबा संजय राऊत, तुझ्या नेत्याला केस वाढलेले कळतात, नख वाढलेले कळतात, GDP कशी वाढते माहीत नाही. अरे ते शिकव रे अगोदर. जागतिक राजकारणात पडू नको. तुझ्यापेक्षा खूप हुशार लोक आहेत तिथं. मोदीचा काय दबदबा आहे. म्हणून या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत डिझेल पेट्रोलचे भाव वाढले नाहीत. अजूनही गॅस मिळतो. संजय राऊत, तुला उपाशी राहायची वेळ आली नाही. आणि मोदीने शेजारी राष्ट्र म्हणून बांगलादेशला पेट्रोल डिझेल दिलं, श्रीलंकेला पेट्रोल डिझेल दिलं, आपल्या देशात भाव स्थिर ठेवले. हे काही कमी नाही आहे. मोदीवर टीका करण्याच्या अगोदर तुम्ही हा विचार करायला पाहिजे होता. पण मोदी विरोधात तुम्ही एवढे आंधळे झाला सगळे की तुम्हाला हे लक्षात येत नाही
या मोदीला जगातल्या कोणत्या राष्ट्राने त्यांचे बहुमान द्यायचं शिल्लक ठेवलेलं आहे? यापूर्वी कुठल्याही पंतप्रधानाच्या बाबतीत हे घडलं नाहीये. मग तुम्हाला एवढा मोदीचा द्वेष का? मोदीचा काय संबंध आहे अर्थार्थी त्या युद्धाशी? पण नाही, मोदीला सत्तासूड म्हणावं, मोदीला टेलिफोन ऑपरेटर म्हणावं, परराष्ट्र मंत्र्याला माकड म्हणावं. अरे एवढाच जर तुला पाकिस्तानविषयी कळवळा आहे, प्रेम आहे, संजय राऊत भारताचं नागरिकत्व सोडा, सुनता करा, पाकिस्तानमध्ये जा, आमचं काहीही म्हणणं नाही. पाकिस्तानचे गोडवे घात बसा. अरे पाकिस्तान हे अमेरिकेचं जवळपास गुलाम राष्ट्र आहे. पाकिस्तान अमेरिकेचा टॉमी आहे. मालकाने उठ म्हणले की बसतो, बस म्हणले की बसतो, भुंक म्हणले की भुकतो. जयशंकरनं बरोबर सांगितलं, तो दलाल आहे, त्याला दलालीशी मतलब आहे. UAE ने लगेच आपलं दिलेलं कर्ज पाकिस्तानला वापस मागितलं. आणि तुम्ही काय पाकिस्तानचे गोडवे गाताय? जा पाकिस्तानमध्ये. संजय, मुनीर और शहबाज बसा तिघजण एकत्र. संजय ते सगळं जाऊ दे रे, मोदीचा विरोध सगळं त्या आवाक्याच्या बाहेरच्या गोष्टीत. एवढं एक सांगणार आम्हाला, तुझी कॉलर कोणत्या बाईनं धरलेले तेवढं एकदा सांग जाता जाता. आम्हाला फार इच्छा आहे. जाता जाता एक महत्त्वाचा विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे. 2 दिवसापूर्वी आसाममध्ये आसाम विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी जे वक्तव्य केलंय ते वक्तव्य तुम्ही ऐका. जहरीला सांप आपके सामने से गुजर रहा है और आप नमाज भी पढ़ रहे हैं. नमाज तोड़ के उस जहरीली सांप को मारना, ये कुरान में कहा है. आपका नमाज तोड़ना तो परवाह नहीं, ये जहरीला सांप है आरएसएस और बीजेपी. ऐकलं? मल्लिकार्जुन खरगेंनी काय सांगितलंय? कुराणामध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्ही म्हणजे मुसलमान जर नमाज पढत असेल आणि समोरून ह्या विषारी साप जर जात असेल तर नमाज पडायचं सोडून तुम्ही त्या विषारी सापाला मारा. आतल्या कुठल्या कुराणामध्ये मल्लिकार्जुन खरगेनं वाचलं हे आम्हाला माहीत नाही. आम्हाला एवढं माहिती आहे की ज्यावेळेस मुसलमान आपल्या खुदाची इबादत करतात त्यावेळेस ते सगळं विसरून जातात. याच्यावर एक सुप्रसिद्ध अशी गोष्ट आहे की मजनू आपल्या लैलाच्या प्रेमात एवढा मग्न असतो, मानसिक अवस्था त्याची खूप खराब झालेली असते, तो असाच फिरत असतो. आणि तो असाच फिरत असताना नमाज पढणाऱ्या एका माणसासमोरून जात असतो आणि त्या माणसाला खूप राग येतो आणि तो नमाज सोडून त्या मजनूला म्हणतो, तुला काय कळतं का नाही, मी नमाज पढतो, मी खुदाची इबादत करतो आणि तू माझ्यासमोरून निघून गेलास. त्यावेळेस त्याला मजनूने फार चांगलं उत्तर दिले. तो म्हणतो, रागावू नका हो, मी माझ्या लैलाच्या प्रेमात, मी माझ्या लैलाच्या आठवणीत एवढा मग्न झालेलो आहे की मला जगाचं काही भान नाही की कोण नमाज पडतं काय नाही. मी तुमच्या समोरून गेलो, पण मला एक सांगा, तुम्ही खुदाची इबादत करत होतात, एवढी मनोभावनी करत होतात, मग मी तुमच्या समोरून गेले तुम्हाला लक्षात आलं कसं? असे किस्से आम्ही ऐकलेत. म्हणजे कुराण तर मला वाटतं इस्लाम हा 630-34 झालेला हा धर्म आहे. आणि त्यांनी काय सांगितलं खरगेंनी पुढे की हा साप म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि RSS आहे. आता मला सांगा, इस्लामची स्थापना ज्यावेळेस झाली त्यावेळेस 2 पक्ष कुठं होते? पण निवडणूक जिंकण्यासाठी या खरगेंनी ज्या पद्धतीने विषारी प्रचार केला आहे, हा खरगेचा सापच मारला पाहिजे. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. खरगे हा आमचा निजाम सर्किटमधला आहे. म्हणजे कर्नाटकाचे 3 जिल्हे निजामाकडे होते, गुलबर्गा जिल्ह्यातील हा आहे. याचं अख्खं कुटुंब, मी अगदी म्हणजे छाती ठोकपणे नाही, अगदी विश्वासाने शपथेवर सुद्धा सांगू शकतो की खरगेचं अख्खं कुटुंब रजाकारांनी जिवंत जाळलंय. सुदैवाने खरगे आणि बहुधा त्यांचे वडील किंवा चुलते दोघंच वाचले. आणि रजाकार म्हणजे कोण? आजचे MIM वाले. MIM वाले हे किती जातीवादी आहेत.
किती कट्टर धार्मिक आहेत हे लोक. हे इस्लामचे स्वतःला पाईक समजतात. खरगे साहेब, आपल्या मेलेल्या बहीण भाऊ आईचं तरी स्मरण करायला पाहिजे होतं हो. या मुसलमानांनी तुमच्या बहीण भाऊ आईला जिवंत जाळलंय आणि तुम्ही त्या मुसलमानाला आव्हान करतात की भारतीय जनता पक्षाच्या आणि RSSच्या लोकांना मारा, ठेचा, जिवंत जाळा. खरगे, तुम्हाला थोडी सुद्धा लाज वाटली नाही? मला सांगा, जे खरगे सारखे आणि तो ममता बॅनर्जीचा भातचा अभिषेक, तो काय म्हणतो, या भाजपवाल्याची खोपडी फोडा. अरे, ज्या देशात असे कपाळकरंटी हिंदू आहेत त्या देशाला इतर शत्रूची काय गरज आहे? खरगे, तुम्ही आणि तुमचा काँग्रेस पक्ष हा नेहमी हिंदूच्या विरोधी राहिलाय, तरी आज हिंदू ताठ मनाने का उभा आहे? ते या देशाचे पंतप्रधान मोदी आहेत. धन्यवाद.